सतत पडत असलेल्या पावसामुळे सोलापुरातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। सोलापुरातल्या मडकी वस्ती परिसरात असलेला नाला देखील ओव्हरफ्लो झाला। रस्त्याच्या कडेला कोणतेही सुरक्षा कठडे नसल्याने अनेक वाहन चालक वाहत्या पाण्यातून जीवघेणी वाहतूक करतात। सोलापुरात मागच्या 8 दिवसापासून सलग पाऊस पडतोय आणि त्यामुळे सोलापुरात जे नदी नाले असतील ते देखील तुडुंब भरून वाहताना आपल्याला दिसत आहेत। आणि सोलापुरातल्या मडकी वस्ती परिसरात मी सध्या आहे आणि या मडकी वस्ती परिसरातला जो नाला आहे तो देखील पाण्याने पूर्णपणे भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ हा खरं तर नाला आहे आणि तिथून शहराकडे जे येणारे लोक आहेत ते या रस्त्याचा वापर करत असतात। मात्र आता सध्या नाल्याच्या वरनं रस्त्यावरती पाणी आल्या कारणानं लोकांना जीवघेण्या पद्धतीनं धोकादायक परिस्थितीमध्ये आपला प्रवास करावा लागतोय आणि अशाच नाल्यामधनं खरं तर हा नाला जो आहे तो तुडुंब भरून वाहतोय। मात्र तशाही परिस्थितीमध्ये दुचाकीवरनं लोक जे आहेत ते प्रवास करताना पाहायला मिळतात। खरं तर महानगरपालिकेच्या वतीनं सुरक्षेची उपाययोजना या ठिकाणी होणं गरजेचं आहे, मात्र कुठलीही उपाययोजना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही। नाल्याच्या जवळ कुठल्याही पद्धतीनं वरती रस्त्यावरती सुरक्षा कठडे देखील लावण्यात आलेले नाही, त्यामुळे लोक जे आहेत ते धोकादायक पद्धतीनं या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर नाला जो आहे तो तुडुंब भरून वाहतोय, त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती आलेलं आहे। मात्र तरी देखील लोक जे आहेत ते अशाच धोकादायक परिस्थितीमध्ये प्रवास करतायत। अनेकांच्या गाड्या ज्या आहेत ते मध्ये नसत्यामध्ये रस्त्यावरती आल्यानंतर बंद देखील पडतायत, मात्र तरी देखील लोक जे आहेत ते या ठिकाणी प्रवास करताना दिसतात। त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। त्यामुळे लोकांनी इथून पाणी रस्त्यावरनं येत असताना प्रवास करून असं वारंवार आव्हान जे ते महानगरपालिकेतर्फे देखील करण्यात येतं, मात्र तरी देखील लोक जे आहेत ते धोकादायक पद्धतीनं प्रवास करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन युक्तागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।